आज मला मस्त असे गाजर मिळाले होते, तर म्हटलं चला आज गाजराचा हलवा बनवूया। तर घरात असलेल्या साहित्यांमध्येच मी आज गाजराचा हलवा बनवलेला। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले। त्याची वरची साल काढून घ्यायची। अशा प्रकारे इथे वरती मी साल काढून घेतलेली आहे। तर चारही गाजरांचे असे साल काढून घ्यायचे आणि ते आता व्यवस्थित आपल्याला खिसून घ्यायचे खिसणीने। इथे बघा मी सगळे गाजर खिसून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे। इथे सगळा गाजराचा किस टाकून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅस लो टू मीडियम ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं इथे आपल्याला असे परतून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर बघा अशा प्रकारे झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता 2 फुलपात्र दूध ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला अजून 10 मिनिटं तरी अशा प्रकारे परतून व्यवस्थित घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम हा लो टू मीडियमच आहे। अजून 10 मिनिटं आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता साखर आणि वेलची टाकून थोडी बारीक केलेली आहे, तर ती टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी आता अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी साखर घेतलेली आहे आणि ती टाकून घ्यायची। तुम्ही तुमच्या गोडीनुसार थोडी जास्त साखर टाकली तरी चालेल आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे आता 20 ते 25 मिनिटं अशाच प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही झाकणही ठेवू शकता, पण मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे। इथे थोड्या वेळाने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा अशा प्रकारे इथे आपण आपल्या घरातल्या असणाऱ्या साहित्यांमध्येच गाजराचा हलवा तयार केलेला आहे। बघा मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। एकदा करून बघाच।